नमस्कार. या विशेष सादरीकरणात सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय ना खरोखरच अत्यंत रंजक आहे. आपण थेट आसामच्या सांस्कृतिक परंपरेच्या अगदी हृदयात जाणार आहोत आणि तिथली एक अतिशय अद्भुत संस्कृती समजून घेणार आहोत. म्हणजे हे फक्त काही ऐतिहासिक माहिती सांगण्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का, तर हा आपल्या मानवी मुळांचा आणि संस्कृतीचा एक वेधक शोध आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच एक मोठा आणि कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे हजारो वर्षांची जुनी कृषी चक्रे आणि शेतीचे हंगाम आजही आधुनिक समाजातील नातेसंबंध आणि एकजूट कशी काय ठरवतात. खरं तर हे ऐतिहासिक कृषीविधी समजून घेणं ना, ही मानवी नातेसंबंधांचं गूढ उकळण्याची एक गुरुकिल्लीच आहे. आणि अगदी हेच आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. भाग 1. तिवा समाजाची ओळख आणि त्यांचा उगम. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊया. तर तिवा हा आसाममधला एक अत्यंत महत्त्वाचा आदिवासी समाज आहे. कदाचित काहींना माहीत असेल, या समाजाला पूर्वी लालुंग या नावानेही ओळखलं जायचं. आता भाषिक दृष्टिकोनातून पाहिलं तर यांची मुळं आशिया खंडातील तिबेटो बर्मन या मोठ्या भाषिक कुटुंबात अगदी खोलवर रुजलेली आहेत. हे त्यांचं ऐतिहासिक महत्त्व खूप जास्त अधोरेखित करतं. आणि याच भाषेच्या समान धाग्यांमुळे हा तिवा समाज ईशान्य भारतातील बोडो नागा जमातींशी अगदी घट्ट जोडला गेलाय. विचार करा, ही भाषिक जोडणी म्हणजे ईशान्य भारतातील स्थानिक अस्मितेचं एक खूप मोठं आणि वैविध्यपूर्ण जाळंच आहे. यावरून आपल्याला सहज समजतं की हे सगळे समुदाय सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांच्या किती जवळ आहेत. आता त्यांच्या भौगोलिक विस्ताराकडे थोडं लक्ष देऊया. हा समाज प्रामुख्याने आसाममधल्या नौगाव, मोरीगाव, धेमाजी, दिब्रुगड, जोरहाट आणि तिताबर या भागांमध्ये वास्तव्याला आहे. पण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे त्यांचा हा अधिवास फक्त आसामपुरता मर्यादित नाहीये. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला शेजारच्या मेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या काही भागांमध्येही पाहायला मिळतात. आणि हा मुद्दा समाजातील एक अतिशय आकर्षक विभागणी अगदी स्पष्टपणे दर्शवतो. अधिवासानुसार या समाजाचे 2 मुख्य गट पडतात. एक म्हणजे हिल तिवा अर्थात डोंगराळ भागात राहणारे लोक आणि दुसरे प्लेन तिवा म्हणजेच मैदानी भागात राहणारे. या भौगोलिक विविधतेमुळे साहजिकच त्यांच्या राहणीमानातही थोडं वेगळेपण आलेलं दिसून येतं. भाग 2. सामाजिक आणि सांस्कृतिक आधारस्तंभ. आता या समाजाचा इतिहास फक्त तोंडी किंवा मौखिक स्वरूपात मर्यादित नाहीये. आसाम बुरंजी, जयंत बुरंजी आणि कचारी बुरंजी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पारंपरिक ऐतिहासिक ग्रंथांमध्ये तिवा समाजाच्या या समृद्ध इतिहासाची रीतसर नोंद केलेली आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी बुरंजी हे आसामचे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तऐवज मानले जातात. त्यांच्या धार्मिक जीवनाचा विचार केला तर बोरघर, थानघर आणि नामघर ही 3 प्रमुख आणि अतिशय पवित्र केंद्रे आहेत. ही केंद्र म्हणजे तिवा समाजाच्या दैनंदिन धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अगदी गाभाच आहेत असं म्हणता येईल. त्यांच्या संपूर्ण जीवनाची आणि श्रद्धेची वीण याच केंद्रांभोवती गुंफलेली असते. आता एका अत्यंत रंजक संस्थेबद्दल जाणून घेऊया. तिचं नाव आहे चामडी. ही एक विशेष युवा संस्था आहे. समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासाची ही संस्था म्हणजे जणू एक धडधडती नाडीच आहे. इथे अगदी लहान वयापासूनच तरुणांच्या मनात समाजसेवा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अत्यंत प्रभावीपणे रुजवली जाते. आहे की नाही कमाल? समाजाची ही सगळी रचना आणि जीवन जगण्याची पद्धत थेट त्यांच्या अस्तित्वाशी म्हणजेच शेतीशी जोडलेली आहे. त्यांचे सगळे सण आणि विधी हे त्यांच्या सामूहिक जीवनाचं आणि विशेषतः शेतीच्या विविध हंगामांचं अगदी हुबेहूब प्रतिबिंब आहेत. म्हणजेच संपूर्ण समाज एकत्र येऊन निसर्गाच्या या चक्राचा एक प्रकारे सन्मानच करत असतो. भाग 3. लांगखोंग पूजा उत्सव. आता यातूनच पुढे जाणारा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा पाहूया. लांगखोंग पूजा हा आसाममधील तिवा समुदायाचा एक अत्यंत महत्त्वाचा पारंपरिक सामाजिक धार्मिक उत्सव आहे. या एका उत्सवात त्यांच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि परंपरेची खरी जिवंत ओळख आपल्याला पाहायला मिळते. हा त्यांच्या संस्कृतीचा जणू सर्वोच्च बिंदू आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या संपूर्ण पूजेचा आणि भव्य आयोजनाचा मूळ उद्देश हा रब्बी पिकांच्या हंगामाशी जोडलेला आहे. रब्बी हंगामात शेतीमध्ये भरपूर आणि समृद्ध पीक यावं यासाठी निसर्गाचे आणि देवतांचे आशीर्वाद मागण्यासाठीच ही पूजा प्रामुख्याने केली जाते.
या उत्सवाचं स्वरूप खरोखरच अतिशय विलोभनीय आणि भक्तिमय असतं. इथे संपूर्ण समाज एकत्र येतो आणि देवतेला प्रसन्न करण्यासाठी सामूहिक प्रार्थना आणि अत्यंत पवित्र विधी केले जातात. यातून समाजाची निसर्गावरची नितांत श्रद्धा आणि त्यांची विलक्षण एकजूट अगदी प्रखरपणे दिसून येते. आणि नुसते विधीच नाहीत बरं का, या पवित्र विधींसोबतच आजूबाजूचं संपूर्ण वातावरण एका वेगळ्याच ऊर्जेने भारून जातं. पारंपरिक लोकसंगीत, उत्साहवर्धक नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे हा आध्यात्मिक उत्सव एकदम जिवंत आणि चैतन्यमय होऊन जातो. तो अनुभव खरोखरच मंत्रमुग्ध करणारा असतो. आता इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हा उत्सव केवळ एक धार्मिक विधी उरत नाही, तर समाजाचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तो किती मोठी भूमिका बजावतो हे इथे स्पष्ट होतं. यामुळे त्यांच्या कृषी परंपरा बळकट होतात, लोकांची एकमेकांशी असलेली सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सांस्कृतिक अखंडता राखली जाते. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा उत्सवांच्या माध्यमातूनच तिवा समाज त्यांचा समृद्ध लोकवारसा आणि अलिखित इतिहास अत्यंत काळजीपूर्वक पुढच्या पिढीकडे सोपवत आहे. हे सगळे सोहळे म्हणजे त्यांच्या मौखिक परंपरा आणि लोकसंस्कृती जतन करण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शेवटी एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. अत्यंत वेगाने बदलणाऱ्या आणि आधुनिकतेकडे धावणाऱ्या या जगात या खोलवर रुजलेल्या मौखिक आणि कृषी परंपरा मानवी आणि सामाजिक बंध भविष्यात कसे टिकून ठेवतील? या सखोल आणि रंजक परंपरेवर नक्की विचार करा. स्वदेशी आणि प्राचीन परंपरांचं हे सामर्थ्य खरोखरच थक्क करणार आहे. या सादरीकरणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.